हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा सर्वजण. गुड मॉर्निंग. आणि आज सकाळ सकाळच देवपूजा चाललेली आहे आणि आज आषाढी एकादशी आहे. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सगळ्यांची उपास असतील. इथे मी देवपूजा चाललेली, उपास नाही आहे पण देवाची पूजा वगैरे केली, सगळी कामं वगैरे आवरली आणि देवपूजा करायला घेतली. इथे एका साईडला कपडे लावलेले धुवायला, ते धुवून झाले होते आणि इकडे खूप गरमी आणि कडक असं ऊन पडलं होतं त्यावेळेस. मग इथे पटकन कपडे धुतलेले सुकत टाकले आतमध्येच घरात आणि मग स्टँड बाहेर नेऊन ठेवला. आणि आज आषाढी एकादशी होती म्हणून डब्याला त्याने आज खिचडीच नेली होती. उपास नव्हतं, मिस्टरांचं पण नव्हतं, माझं पण नव्हतं, पण त्यांना खिचडी खायची होती. मग मुलीला पण डब्यात खिचडीच दिली आणि त्यांना पण खिचडीच बनवून दिली. आणि दुपारचं जेवण व्हायचं अजून. मग थोडीशी आम्हाला नाश्त्याला पण ठेवलेली खिचडी. इथे आता माझ्या छोट्या मुलीची आंघोळी झालेली, तिला आंघोळी करून ठेवली होती बाथरूममध्ये. ती पाण्यात खेळायचं चाललं होतं, तिचं बादलीमध्ये पाणी ठेवलेलं आणि त्या सगळी खेळणी घेऊन गेलेली आणि त्या बादलीत खेळत होती. इथे तिला मी तयार वगैरे करून झाले. तिला आता पावडर आणि तेल वगैरे केस वगैरे विंचरते. तिला पाण्यात आता खेळायला तिला यायला लागले ना तर सगळी भांडी घेऊनच जाते बाथरूममध्ये आणि खेळत बसते. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ब्लँकेट्स घे त्याला. चला स्वामींच्या पाय पडा. चला इकडे थांब. हात जोडा, हात जोडा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the. इथे माझी दुपारच्या जेवणाची तयारी चालली होती. आज वाटाण्याची मठाची भाजी होती, डाळ भात घातलेला, कुकर लावलेलं मी डाळ भाताचं. भात शिजून झाले आता, कुकर पण आता डाळीला फोडणी दिली आणि भाजी घातली होती. चपात्यानंतर जेव्हा मुलगी येते ना माझी तेव्हा गरम गरम चपात्या करते. इथे भांडी बघा किती पडलेत सकाळपासून. आता जेवले वगैरे, आता भांडी घासायची आहेत, एवढी भांडी पडलेत. इकडे वाटणसुद्धा काढायचं आहे. कांदा आणि लसूण ठेवले, इकडे खोबरं किसून ठेवलेलं आहे. आता वाटण काढते. तर जेवण वगैरे झालेलं आहे, आता वाटण काढते. तयारी करायची वाटणाची. आता कांदा किसायचे, ते कांदे चिरायचे आहेत आणि लसूण सोलायचे. आता ते काम करते. मग नंतर एवढा ढीग घासायचं भांड्यांचं. सकाळपासून नाश्त्यापासून ते दुपारपर्यंत, संध्याकाळची वेगळीच. इथे आता कांदा वगैरे चिरून झाले. खोबरं मी सकाळीच किसून ठेवलं होतं. कांदा आणि लसूण साफ करायची होती. इथे कांदे वगैरे झालेत माझे चिरून आणि ते शिजत ठेवले, म्हणजे फ्राय करून घेते लाल कांदा. कारण की कधी चिकन मटन वगैरे केलं आणि भाज्या वगैरे असल्या ना, कडधान्याचे की वाटण लागतंच मला. मग त्यामुळे मी 8 दिवसाचं एकदाच वाटण करून ठेवते, कारण की सारखं करायला पण कंटाळा येतो. त्यामुळे मी एकदाच करून ठेवते. इथे कांदा वगैरे सगळं भाजून मी नंतर थंड झाल्यानंतर मग मिक्सरला बारीक करेल मग. कारण की आम्ही जास्त कडधान्याच्या भाज्या खातो, कारण की इकडे आता मेथीच्या भाज्या वगैरे पालेभाज्या भेटत नाहीत गरमीतून. ज्या आहे त्या आपल्याकडचे जे कडधान्य आणतो त्याच भाज्या असतात. त्यामुळे वाटण तर थोडं लागतंच. आणि टॅमॅटोच्या आणि ह्याच्या ग्रेव्हीमध्ये मिस्टर आणि मुलीला आवडत नाही, त्यामुळं असं वाटण केलेलं असेल ना तरच कडधान्याच्या भाज्यांना पण चव चांगली लागते. त्यामुळे मी 8 दिवसाचं एकदाच वाटण करून ठेवते फ्रीजमध्ये.
इथे मी तो तेल केलेलं नाही त्याचं सगळं साहित्य राहिलं होतं, तर ते मी एका म्हणजे ठेवून दिलेलं एका साईडला. आणि आत्ता मी त्याचं ना तेल काढणार आहे. जेवढं राहिलेलं होतं ना ते सगळं मी त्या फडक्यामध्ये असं एकदम बारीक हे करून सगळं पिळून असं त्याचं रस काढून सगळं तेल काढून टाकणार आहे. कारण त्यात खूप तेल होतं आतमध्ये. आणि मग रात्री झोपताना ते लावू आम्ही सगळेजणं, मिस्टरांना, मुलीला आणि मला, आम्ही तिघं पण लावू हे. जर कोणी ही रेसिपी बघितलेली असेल ना तर ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे व्हिडिओ, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि खूप छान तेल आहे आणि रिझल्ट खूप चांगला येतो. माझी केस तर खूप गळत होती. मी ह्याच्या आधी 2-3 वेळा हे तेल केलेलं आहे आणि आता माझा संपला होता त्यामुळे मी पुन्हा रिटर्न केलेला आहे. तर मी ह्याची रेसिपी टाकलेली आहे, जर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि इथे बघा किती तेल राहिलेलं होतं. एवढं तेल आम्हाला तिघांनासुद्धा पुरलं. ते रात्री मी लावलं एवढं सगळं तेल ते. इथे आमचं खेळायचं चाललंय. इथे आम्ही खेळणी लावलेत सगळे, है ना सिया? सियाची खेळणी आहेत. दाखव सिया, इकडे बघ. सिया काय करते? जेवण करते सिया. आणि तिकडे निशू दीदी काय करते? दाखव निशू दीदी. तिकडे पिझ्झा लावतायत आणि इकडे सियाचं जेवण चाललंय. अशी सगळी भांडी लावले तिकडे. इकडे अशी भांडी लावले. सिया काय करते तू? जेवण करते? काय बनवते? गॅस लावते तू? झालं जेवण तुझं ना? हो जेवण बाबांना दिलं जेवण. बाबांना मॅगी दिलेली. मॅगी खातात. मॅगी मॅगी खायचं चाललंय. सिया काय बनवते तू? मॅगी बनवते? काय बनवते? हा, मसाला टाकला. इकडे बघा कशी मॅगी बनवते. जेवण बघा तरी. तुम्ही खाल्लीत पण इकडे खाली बघा कशी मॅगी जेवण चाललंय. झाली सिया मॅगी? बाबांना दे मॅगी. मिरचीवाली हातानेच काढते. बापरे, गरम नाही लागत. स्पून पण दे. इथे गवारची भाजी साफ करायची चालली होती, कारण की उद्या डब्यासाठी काय न्यायचं ना ते साफ करून ठेवत होती गवार. आणि मी संध्याकाळी खाली पण गेली होती, कारण की मंदिरात जायचं होतं. आज आषाढी एकादशी होती ना, मग मंदिरात पोरीनं घेऊन गेली होती संध्याकाळची खाली. कारण की इकडे तर विठ्ठलाचं वगैरे मंदिर नाही आहे, शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिरात गेलो आम्ही पाया पडण्यासाठी. ते इकडे बघ. बाबीला लोक काय येतील. सिया हाय कर. इथे आता आम्ही मंदिरातून जाऊन आलो होतो. मंदिरात पण खूप गर्दी होती इथे. आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. बाय.